It is for that I propose to make this appeal. Let us leave aside slogans. Let us leave aside words which frighten people. Let us even make concession to the prejudices of our opponents. Bring them in so that they may willingly join with us on marching upon that road, which, as I said, if we walk long enough, must necessarily lead us to unity. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीला 2025 साली 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या राज्यघटनेची आजच्या संदर्भात प्रस्तुतता काय आहे याची आपण चर्चा करणार आहोत. शिवाजी विद्यापीठाच्या डॉक्टर आंबेडकर अध्यासनाने या विषयावर एक व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे आणि या व्याख्यानमालेमध्ये या विषयावर अनेक महत्त्वाचे असे व्याख्यान झालेली आहेत. आज गेल्या 75 वर्षांचा आपला अनुभव लक्षात घेता आपल्या राज्यघटनेची प्रस्तुतता काय आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. आपल्याला माहीतच आहे की भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या संविधान सभेने भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. ही निर्मिती संविधान सभेमधील सर्व पक्षांच्या सहमतीने करण्यात आलेली होती आणि या निर्मिती प्रक्रियेमध्ये मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याबरोबरच पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मौलाना अबुल कलाम आझाद या थोर स्वातंत्र्य सैनिकांनी सुद्धा त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. आज या घटनेला सर्व मान्यता मिळालेली आहे.
परंतु ज्यावेळी राज्यघटनेची निर्मिती होत होती त्यावेळी अनेक राजकीय पक्षांचा या राज्यघटना निर्मितीच्या प्रक्रियेला विरोध होता. मुस्लिम लीग या प्रमुख विरोधी पक्षाने घटना निर्मितीच्या प्रक्रियेवरच बहिष्कार टाकला. ते संविधान सभेमध्ये सामीलच झाले नाहीत. त्यानंतरचे जे दोन महत्वाचे पक्ष होते, भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्ष, त्यांनी सुद्धा घटना निर्मितीच्या प्रक्रियेला विरोध केलेला होता. समाजवादी पक्षाचं असं म्हणणं होतं की संविधान सभा ही अगदी मर्यादित मतदान असणाऱ्या लोकांनी निवडून दिलेली सभा आहे. ती खऱ्या अर्थाने वयस्क मतदार पद्धतीने निवडून आणलेली सभा नाही. त्यामुळे त्या सभेला आम्ही प्रातिनिधिक मानत नाही. कम्युनिस्ट पक्षाचं असं म्हणणं होतं की आज भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र झालेला नाही, अजूनही तो साम्राज्यशाहीच्या वर्चस्वाखाली आहे. त्यामुळे ही जी राज्यघटना बनणार आहे ती राज्यघटना खऱ्या अर्थाने स्वतंत्र भारताची राज्यघटना असणार नाही. तिसरा जो हिंदुत्ववाद्यांचा गट होता त्यांचं असं म्हणणं होतं की भारतीय परंपरेच्या आणि धारणेच्या विरुद्ध ही राज्यघटना आहे. ही राज्यघटना म्हणजे दुसरं काही नसून 1935चा कायदाच पुन्हा एकदा मांडण्यात आलेला आहे. त्यामुळे भारतीय आत्मा नसणाऱ्या या राज्यघटनेला आम्ही विरोध करतो. परंतु गेल्या 75 वर्षानंतर आज अशी परिस्थिती आहे की भारतातील सर्वच राजकीय पक्ष आम्ही भारतीय राज्यघटनेचं संरक्षण करणार आहोत, आम्ही भारतीय राज्यघटनेचा पुरस्कार करतो असे म्हणत आहेत. याचा अर्थच असा आहे की आज एक प्रकारची प्रस्तुतता राज्यघटनेला प्राप्त झालेली आहे आणि त्यामुळे राज्यघटनेची प्रस्तुतता तपासत असताना राज्यघटनेला ही सर्व मान्यता का मिळाली याचीही आपल्याला चर्चा करावी लागेल. ज्यावेळी राज्यघटनेची निर्मिती झाली त्यावेळी भारताची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती अतिशय कठीण होती. भारत नुकताच स्वतंत्र झालेला होता आणि अनेक समस्यांनी या देशाला पंडावून सोडलेले होते. त्यामध्ये देशाचं नुकतंच फाळणी झालेली होती, विभाजन झालेलं होतं आणि लक्षावधी निर्वासितांचा बोजा भारतावर पडलेला होता. परंतु देशाला एका विशिष्ट अशा संकट काळामधून बाहेर काढण्याचं महत्वाचं असं काम भारतीय राज्यघटनेने केलेलं आहे. राज्यघटना ही एक प्रकारे समाजाला दिशा दाखवणारी असा एक मसुदा असतो, असा एक डॉक्युमेंट असतं आणि ही दिशा आपल्या राज्यघटनेने अतिशय उत्तमरित्या देशाला दाखवून दिलेली आहे. त्यामुळे गेल्या 75 वर्षामध्ये देशाने उत्तम अशी प्रगती केलेली असून या राज्यघटनेचा मुख्य उद्देश समाजामध्ये जे दडपले गेलेले, वंचित राहिलेले वर्ग होते त्या वर्गांना प्रगतीची आशा दाखवणे, प्रगतीचे अवसर त्या वर्गासाठी उपलब्ध करून देणे हा या राज्यघटनेचा मुख्य उद्देश होता आणि त्या दृष्टीने पूर्ण अंशाने नाही तर बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या राज्यघटनेने प्रगती केलेली आहे. राज्यघटना खऱ्या अर्थाने लोकांच्या पर्यंत रुजण्याचं महत्वाचं कारण म्हणजे समाजातील बहुसंख्य लोकांना असं वाटतं की या राज्यघटनेच्या द्वारा आपण खऱ्या अर्थाने प्रगती करू शकतो. आपल्याला प्रगतीचे अवसर, स्वातंत्र्याच्या संधी या राज्यघटनेने आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळे ही जी राज्यघटनेची समकालीन प्रस्तुतता आहे ती समकालीन प्रस्तुतता आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की गेल्या दुसऱ्या महायुद्धानंतर गेल्या 80 वर्षामध्ये जगातील अनेक देशांनी आपल्या राज्यघटना बदलल्या. इंग्लंड आणि अमेरिका या दोन देशांचा जर अपवाद वगळला तर जगातील बहुतेक सर्व देशांनी आपल्या राज्यघटना बदललेल्या आहेत. जवळजवळ 4 वेळा फ्रान्सने राज्यघटना बदलल्या, जवळजवळ 3 वेळा रशियाने आपली राज्यघटना बदलली, जवळजवळ 3 वेळा चीनने आपली राज्यघटना बदलली, पाकिस्तानमध्ये 3 वेळा राज्यघटना बदलली गेली. परंतु भारताची राज्यघटना मात्र 1950 साली लागू करण्यात आल्यानंतर तिला बदलायचा विचार कुणीही केलेला नाही.
आणि ज्यांनी तसा प्रयत्न केला त्यांच्या हे लक्षात आले की ही राज्यघटना बदलणं अतिशय अवघड आहे. याचं महत्वाचं कारण असं की भारताच्या समस्यांच्या संदर्भामध्ये ज्या योग्य अशा तरतुदी राज्यघटनेमध्ये करण्यात आलेल्या आहेत त्या तरतुदींच्यामुळे ही राज्यघटना बदलणं अवघड जात आहे. कारण या तरतुदी समाजामधल्या विविध वर्गांना प्रगतीचे अवसर निर्माण करणाऱ्या तरतुदी आहेत. म्हणून राज्यघटनेची जी प्रस्तुतता आहे ती प्रस्तुतता महत्वाची आहे. प्रस्तुततेच्या संदर्भामध्ये पहिली महत्वाची गोष्ट अशी की भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये आपल्या राज्यघटनेने काही आश्वासनं भारतीय नागरिकांना दिलेली आहेत आणि त्यांनी असं म्हटलेले की आम्ही भारतामध्ये सार्वभौम, प्रजासत्ताक, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्र निर्माण करणार आहोत. हे जे 4 विशेषण आहेत ती विशेषणं महत्वाची आहेत. हे गणराज्य असणार आहे, हे लोकसत्ताक असणार आहे, हे धर्मनिरपेक्ष असणार आहे आणि हे समाजवादी असणार आहे. देशाच्या पुढच्या प्रगतीची निशाणी या 4 संकल्पनांच्या मधून आपल्या राज्यघटनेने आपल्याला दाखवून दिलेली आहे आणि त्या दृष्टीने समाजाने मार्गक्रमण केलं पाहिजे अशी आपल्या घटनाकारांची इच्छा दिसते. हा जो सरनामा आहे तो सरनामा अतिशय महत्वाचा आहे. प्रख्यात ब्रिटिश राज्यशास्त्रज्ञ डॉक्टर अर्नेस्ट बार्कर यांनी त्यांचे राजकीय सिद्धांतावरचे अतिशय महत्वाचे पुस्तक भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला अर्पण केले आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की गेल्या 3 शतकामध्ये ज्या प्रकारचे राजकीय सिद्धांत युरोपमध्ये निर्माण झालेले होते त्या सिद्धांतांचं सार भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून हे पुस्तक मी भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला अर्पण करत आहे. या सरनाम्यामध्ये महत्वाच्या 4 संकल्पनांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यातील पहिली संकल्पना आहे स्वातंत्र्याची, ज्यामध्ये विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धर्म स्वातंत्र्य यांचा समावेश होतो. दुसरी जी संकल्पना आहे ती समतेची संकल्पना आहे, ज्यामध्ये संधीची समता आणि दर्जाची समता यांचा समावेश होतो. तिसरा जो प्रकार आहे तो न्यायाचा आहे, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय लोकांना दिला जाईल असं आपल्या घटनेचा सरनामा सांगतो. आणि चौथी संकल्पना ही बंधुतेची संकल्पना आहे. ही संकल्पना आपण फ्रेंच राज्यक्रांतीच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यामधून घेतलेली आहे की बंधुता ही राष्ट्रीय एकात्मतेसाठी आणि समाजामध्ये एकता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक आहे. म्हणून या 4 संकल्पनांचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणून सरनामा हा अशा प्रकारे उद्याच्या वाटचालीचं दिशादर्शन करणारा एक महत्वाचा असा विचार आहे, एक महत्वाचं असं तत्वज्ञान आहे, जे तत्वज्ञान आपल्या घटनाकारांनी आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्येच नमूद केलेलं आहे आणि या सरनाम्याची प्रस्तुतता आजही कायम आहे. दुसरा जो महत्वाचा भाग आहे ज्यामुळे भारतीय राज्यघटना खऱ्या अर्थाने आजही प्रस्तुत आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला मूलभूत अधिकारांचा भाग. मूलभूत अधिकार हे जगातील सर्वच राज्यघटनांच्या मध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये समाविष्ट करण्यात आलेले असले तरी प्रत्यक्षामध्ये मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करणे आणि लोकांच्या मनामध्ये या अधिकारांच्या बद्दल एक प्रकारची आपुलकी, आस्था निर्माण करणे हे आवश्यक असतं. भारतीय राज्यघटनेच्या अधिकारांच्या सनदीमध्ये नागरिकांना अनेक प्रकारचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये कलम 14 मध्ये समतेचा अधिकार आहे. तोच अधिकार 15-16 मध्ये जास्त व्यवस्थितरित्या नमूद करण्यात आलेला आहे. त्यानंतर विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कलम 19 मध्ये आहे. त्यानंतरचा कलम 21 मध्ये जिवंत राहण्याचा अधिकार, जीविताचा अधिकार देण्यात आलेला आहे. कलम 25 ते 30 धार्मिक आणि
भाषिक अल्पसंख्याकांसाठीचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि कलम 32 प्रमाणे आपल्या विरुद्ध जर अन्याय झालेला असेल तर त्या विरुद्ध न्यायालयामध्ये दाद मागण्याचा आपल्याला अधिकार आहे. हे सर्व जे अधिकार आहेत ते अधिकार खऱ्या अर्थाने व्यक्तीला तिच्या व्यक्तिमत्वामध्ये असणाऱ्या ज्या अपार क्षमता आहेत त्या क्षमतांचा विकास करण्यासाठी या सर्व अधिकारांची आवश्यकता असते. आणि हे अधिकार भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेले आहेत. कलम 14 मध्ये समतेचा अधिकार दिलेला आहे. कलम 15 मध्ये समतेच्या अधिकाराची व्याप्ती नमूद करण्यात आलेली आहे. कलम 15 आणि 16 मध्ये शिक्षण आणि रोजगार या दोन्ही क्षेत्रामध्ये समाजामधील जे वंचित वर्ग आहेत त्या वंचित वर्गांसाठी काही खास तरतुदी केल्या पाहिजेत असं या कलम 14 आणि 15 आणि 16 मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. या कलमांच्या प्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेले वर्ग आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले वर्ग या 4 प्रकारच्या समाज घटकांना राखीव जागा देण्यात आलेल्या आहेत. या राखीव जागा शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाच्या संदर्भात देण्यात आलेल्या त्याचप्रमाणे या राखीव जागा सरकारी नोकऱ्यांच्या मध्ये सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. कारण राखीव जागा या कुठल्याही एका समाजासाठी विशेषाधिकार नसून राखीव जागा या मागास समाजांना पुढे येण्यासाठी देण्यात आलेल्या खास तरतुदी आहेत. या खास तरतुदी सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत. समाजामध्ये ज्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये विषमता असते त्यावेळी सर्वांना समान संधीचे तत्व आपल्याला लागू करता येत नाही. सर्वांना समान संधीचे तत्व जर आपण लागू केले तर समाजामध्ये आधी जे जास्त बळकट आहेत, आधी जे जास्त सुशिक्षित आहेत ते लोक उपलब्ध सर्व संधींचा जास्तीत जास्त फायदा घेतल्याशिवाय राहणार नाहीत. कारण लोकांच्या आकांक्षा पुष्कळ असतात, अपेक्षा पुष्कळ असतात, परंतु उपलब्ध असणाऱ्या ज्या संधी असतात त्या मर्यादित असतात आणि त्या संधींचं समाजामध्ये योग्य आणि न्यायी असं वाटप झालं पाहिजे. त्यासाठी राखीव जागांची तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये करण्यात आली आणि या राखीव जागा सुरुवातीला फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखीव जागा होत्या. परंतु नंतर असं लक्षात आले की समाजामध्ये या 2 समाज घटकांच्या व्यतिरिक्त तिसरा एक समाज घटक आहे जोही मागासलेला आहे, ज्याला ओबीसी किंवा इतर मागास जाती म्हणतात. राज्यघटनेने त्यांच्यासाठी वापरलेला जो शब्द आहे तो म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग म्हणजे इतर मागास जाती हे प्रमेय सर्वोच्च न्यायालयाने आता मान्य केलेलं आहे. या 3ही कॅटेगरीपेक्षा वेगळी कॅटेगरी आर्थिकदृष्ट्या मागासांना राखीव जागा देण्याबाबतची तरतूद नुकतीच करण्यात आलेली आहे की समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या काही वर्ग मागास राहतात, त्यांना कुठल्याही प्रकारची संधी मिळत नाही. त्या मागास आणि गरीब वर्गासाठीही काहीतरी तरतूद केली पाहिजे असा विचार करून आपल्या राज्यघटनेने 10% राखीव जागा आर्थिकदृष्ट्या मागास वर्गांना सुद्धा दिलेल्या आहेत. राखीव जागांच्या तरतुदीच्या संदर्भात आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आरक्षणाची जी संकल्पना आहे ती संकल्पना काळाप्रमाणे बदलत गेली, काळाप्रमाणे तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालं. सुरुवातीला फक्त 22.5% राखीव जागा देण्यात आलेल्या होत्या, पण नंतरच्या काळात असं लक्षात आलं की समाजामध्ये इतर वर्ग हे मागास वर्ग आहेत आणि त्यांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या घटना दुरुस्त्या करून आरक्षणाची तरतूद समाजातल्या वेगवेगळ्या घटकांच्यासाठी करण्यात आली. तर आरक्षणाचा प्रश्न हा आजही सगळ्यात असं म्हणता येईल की वादग्रस्त असा प्रश्न आहे आणि त्याबद्दल सातत्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये
चर्चा केली जाते, अनेक प्रकारची प्रकरणं सर्वोच्च न्यायालयाला हँडल करावी लागतात. परंतु भारतीय समाज वास्तव जर लक्षात घेतलं तर आरक्षणाची जी तरतूद आहे ती तरतूद तुम्हाला रद्द करता येत नाही. या तरतुदीमध्ये काही सुधारणा, काही बदल जास्तीत जास्त करता येतील. परंतु जोपर्यंत समाजामध्ये विषमता कायम आहे, जोपर्यंत समाजामध्ये एका मोठ्या वर्गाला प्रगतीच्या संधी अजून उपलब्ध झालेली नाही, तोपर्यंत राखीव जागा ठेवणं अपरिहार्य आहे. ही गोष्ट खरी आहे की राखीव जागा ही कायमस्वरूपी तरतूद नाही. आदर्श अशा कुठल्याही समाज व्यवस्थेमध्ये राखीव जागांची तरतूद करण्याची समाजाला गरज भासणार नाही, ज्यावेळी खऱ्या अर्थाने समाजामध्ये कुठलाही वर्ग हा मागास वर्ग असणार नाही. पण जोपर्यंत समाजामध्ये ही विषमता आहे तोपर्यंत आरक्षणाची जी तरतूद आहे तिची प्रस्तुतता संपत नाही, असं म्हणणं आपल्याला भाग आहे. भारतीय राज्यघटनेला एकूण समाजामध्ये जी मान्यता मिळाली आणि समाजामधल्या एका मोठ्या वर्गाने या राज्यघटनेच्या तरतुदींचा वापर करून स्वतःच्या जीवनामध्ये जी मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती घडवून आणली, ती गोष्ट लक्षात घेता आरक्षणाच्या तरतुदीची प्रस्तुतता आपल्याला नाकारता येत नाही. दुसरा जो महत्वाचा भाग घटनेच्या आरक्षण अधिकारांच्या संदर्भात आहे तो भाग म्हणजे कलम 19. कलम 19 प्रमाणे भारतीय राज्यघटनेने अनेक अधिकार, विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अनेक अधिकार नागरिकांना प्रदान केलेले आहेत. विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्तीच्या विकासासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आणि मुक्त असं जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याशिवाय खऱ्या अर्थाने माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास होऊ शकत नाही, खऱ्या अर्थाने समाजाचा विकास होऊ शकत नाही. कारण ज्यावेळी मुक्त वातावरणामध्ये आपण आपले विचार मांडतो त्यावेळीच नवनवे विचार समाजातील वेगवेगळ्या धोरणांच्या मनामध्ये निर्माण होतात आणि त्या विचारांचा फायदा अंतिमतः समाजाला होतो. अनेक वेळा राज्याच्या आणि समाजाच्या दडपणुकीमुळे आपल्या मनात असलेले बहुमूल असे विचार लोक अभिव्यक्त करत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्याबरोबरच ते विचार संपतात आणि त्यामुळे समाजाचं मोठं नुकसान होतं, असा आपला ऐतिहासिक अनुभव आहे. म्हणून हे जे अधिकार आहेत ते अधिकार अतिशय महत्वाचे आहेत आणि त्यामध्ये 6 प्रकारच्या अधिकारांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आणि हे अधिकार जरी महत्वाचे असले तरी हे अधिकार अनिर्बंध नाहीत. प्रत्येक अधिकाराला काही मर्यादा असतात आणि त्याप्रमाणे नागरिकांचे जे अधिकार आहेत त्यांना मुख्यतः 3 ते 4 मर्यादा आहेत. आपण ज्यावेळी आपल्या अधिकारांचा उपभोग घेतो त्यावेळी आपण इतरांच्या अधिकारांची सुद्धा बोज राखली पाहिजे. मला जो अधिकार आहे तो इतरांनाही अधिकार आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पब्लिक मोरॅलिटी, सार्वजनिक नैतिकता, सार्वजनिक आरोग्य आणि आपल्या मित्र राष्ट्राबद्दल किंवा शेजारच्या राष्ट्राबद्दलचे असणारे संबंध किंवा पुन्हा धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य किंवा लिखाण, या सुद्धा मर्यादा आपल्या विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आहेत. कारण या मर्यादा असल्याशिवाय खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य आपल्याला उपभोगता येत नाही. कलम 21A जे आहे ते जीवित राहण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला जिवंत राहण्याचा अधिकार आहे. ते जिवंत राहण्याचा अधिकार म्हणजे काय? जिवंत राहण्याचा अधिकार म्हणजे 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कायद्याने प्रस्थापित केलेल्या कुठल्याही तरतुदीशिवाय कोणत्याही व्यक्तीचं आयुष्य राज्यसंस्था हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे कायद्याने प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेचा आधार घ्यावाच लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही व्यक्तीला एका गुन्ह्यासाठी 2दा शिक्षा केली जाऊ शकत नाही. ज्या गुन्ह्यासाठी तुम्हाला शिक्षा केली त्यानंतर त्याच गुन्ह्यासाठी 2दा तुम्हाला शिक्षा दिली जाऊ शकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे ज्यामुळे तुमचं आयुष्य किंवा तुमचे हितसंबंध
धोक्यात येऊ शकतात. अशा प्रकारची कोणतीही साक्ष न्यायालयात किंवा इतरत्र देण्यासाठी तुम्हाला राज्यसंस्था भाग पाडू शकत नाही. आपल्या विरुद्ध साक्ष देऊन तिचा वापर करून आपल्याला शिक्षा देण्याचा राज्यसंस्थेला अधिकार नाही. तर जीवित राहण्याच्या अधिकारांच्या मध्ये हे 3 अधिकार महत्वाचे आहेत. तर राज्याच्या विरुद्ध दाद मागण्याचा अधिकार त्यामध्ये आहे. व्यक्तीच्या जीविताचे राज्याच्या हस्तक्षेपापासून संरक्षण करण्यासाठी 5 न्यायालयीन उपकरणाचा राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामधील सर्वात महत्वाचे उपकरण म्हणजे हेबियस कॉर्पसची कल्पना. हेबियस कॉर्पस म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असेल तर त्या व्यक्तीला न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार आहे आणि ती व्यक्ती असं सांगू शकते की 24 तासाच्या आत मला न्यायालयापुढे हजर केलं पाहिजे आणि न्यायालयाने तसा आदेश दिल्यानंतर त्या व्यक्तीला 24 तासामध्ये न्यायालयासमोर हजर करावे लागते आणि जर प्रथमदर्शी पुरावा नसला तर न्यायालय त्या व्यक्तीची सुटका करू शकते. हा हेबियस कॉर्पसचा किंवा बंदी प्रत्यक्ष करण्याचा आदेश हा कुठल्याही राज्यघटनेसाठी कुठल्याही व्यक्तीसाठी अतिशय महत्वाचा आहे आणि त्याचा वापर सातत्याने भारतात करण्यात आलेला आहे. ज्या देशामध्ये हेबियस कॉर्पसची कल्पना नाही तो देश लोकशाहीवादी देश आहे असं म्हणता येणार नाही. घटनेच्या कलम 21 मध्ये सातत्याने सुधारणा करण्यात आली आणि त्यामध्ये राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा जो अधिकार आहे तो शिक्षणाचा अधिकार समाविष्ट करण्यात आला की नुसतं जीवन जगण्याचा अधिकार नाही तर ते जीवन सुसंस्कृत आणि चांगल्या प्रकारचे जीवन जगण्याचा अधिकार पाहिजे अशी कल्पना त्यामध्ये अध्यारूत आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की कलम 14, कलम 19 आणि कलम 21 हा एक प्रकारचा गोल्डन ट्रायंगल किंवा सुवर्ण त्रिकोण आहे आणि भारतीय राज्यघटना ही मुख्यतः या 3 सुवर्ण त्रिकोणावर आधारलेली आहे. यावरून आपल्याला भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकारांचं महत्व लक्षात येईल. कलम 25 ते 30 ही कलमं अतिशय महत्वाची आहेत. या कलमाप्रमाणे भारतामध्ये जे धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याक आहेत त्या धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांसाठी काही अधिकार नमूद करण्यात आलेले आहेत, काही संरक्षण त्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. कोणत्याही समाजाला त्यावेळी सुसंस्कृत मानलं जातं ज्यावेळी त्या समाजामध्ये जे अल्पसंख्याक वर्ग असतात त्या अल्पसंख्याक वर्गांचे अधिकार, त्यांची सांस्कृतिक विशेषता, त्यांची भाषा, त्यांची परंपरा यांचं संरक्षण केलं जातं. त्यांची भाषा, परंपरा आणि संस्कृती जर पायाखाली तुडवली गेली तर ते जे समाज होतात ते समाज दुय्यम दर्जाचे नागरिक बनू शकतात. त्यामुळे भारतीय राज्यघटनेमधील हे जे कलम आहे ते कलम अतिशय महत्वाचं आहे आणि भारताची जी सांस्कृतिक विविधता आहे, धार्मिक विविधता आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या विचारधारा आहेत त्यांचं संरक्षण करण्याचं काम हा जो अधिकार समूह आहे तो अधिकार समूह करतो. म्हणून खऱ्या अर्थाने कलम 25 ते 30 हे भारतीय राज्यघटनेचं अतिशय महत्वाचं असं प्रकरण आहे असं आपण म्हणूया. आणि त्याचा वापर करून समाजातल्या अनेक घटकांनी, वंचित वर्गांनी स्वतःच्या अधिकारांचं आणि संस्कृतीचं संवर्धन केलेलं आहे. 32 कलम जे आहे त्यामध्ये मुख्यतः न्यायालयामध्ये दाद मागण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आपल्या अधिकारांच्यावर ज्यावेळी अतिक्रमण होतं त्यावेळी न्यायालयामध्ये दाद मागण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार असतो आणि त्या अधिकाराचा वापर सातत्याने भारतीय नागरिक करत असताना आपल्याला दिसतात. भारतीय राज्यघटनेची प्रस्तुतता ही खऱ्या अर्थाने आपण ज्यावेळी
मूलभूत अधिकारांची सनद व्यवस्थितरित्या समजावून घेतो त्यावेळी ती आपल्या लक्षात येते. दुसरा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे राज्याची मार्गदर्शक तत्वे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की राज्याची मार्गदर्शक तत्वे हा भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे आणि खऱ्या अर्थाने त्याची अंमलबजावणी करणं अत्यंत आवश्यक आहे. डॉक्टर आंबेडकर असेही म्हणाले की हे जे अधिकार आहेत ते डेफर्ड राईट्स आहेत, हे उद्याचे अधिकार आहेत. आज आपल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीमुळे या अधिकारांची जरी आपण अंमलबजावणी करू शकलो नाही तरी उद्या आपल्याला या अधिकारांची अंमलबजावणी करायची आहे आणि त्यासाठी म्हणून ही मार्गदर्शक तत्व अतिशय महत्वाची आहेत. तर या मार्गदर्शक तत्वामध्ये 3 महत्वाची तत्व नमूद करण्यात आलेली आहेत. त्यातील पहिलं जे तत्व आहे त्यामध्ये राज्य सरकारांनी आणि राज्याने अशा प्रकारची प्रागतिक धोरणं अंमलात आणली पाहिजेत ज्या धोरणांच्या द्वारा समाजामध्ये जी आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे ती विषमता दूर होईल. राज्याची ही जबाबदारी आहे की समाजामधली विषमता नव्या प्रकारच्या आर्थिक धोरणांच्या द्वारा दूर केली पाहिजे आणि राज्यासाठी ही गोष्ट अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. यामध्येच समाजामधील वंचित वर्ग, स्त्रिया आणि बालक यांच्या कल्याणासाठीच्या तरतुदी राज्याने केल्या पाहिजेत असंही त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ह्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी मोठ्या प्रमाणात अंमलात आणण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या सरकारांनी केलेला आपल्याला दिसून येतो. दुसरा जो यामधील भाग आहे त्यामध्ये ज्या गोष्टींचा समावेश राज्यघटनेच्या मूळ मसुद्यामध्ये करण्यात आलेला नव्हता त्या गोष्टींचा त्यामध्ये समावेश करण्यात आले. त्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. त्या म्हणजे देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केल्या पाहिजेत, पंचायत राज्य संस्था स्थापन केल्या पाहिजेत आणि सत्तेचं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मध्ये विकेंद्रीकरण केलं पाहिजे. विकेंद्रीकरणाचं तत्वज्ञान राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यातील दुसरा महत्वाचा भाग म्हणजे समाजामध्ये जर खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित करायची असेल तर युनिफॉर्म सिव्हिल कोड, समान नागरी कायदा सर्व समाज घटकांसाठी तयार करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे आणि त्या दृष्टीने कायदा करण्याच्या बाबत सरकारने भूमिका बजावली पाहिजे, सकारात्मक भूमिका बजावली पाहिजे. अशी तरतूद उद्याच्या वाटचालीचं दिशादर्शन करणारी मार्गदर्शक तत्वामध्ये करण्यात आलेली आहे. तिसरा जो भाग आहे त्या तिसऱ्या भागामध्ये आर्थिकदृष्ट्या शेती सुधारणा, ग्राम विकास, पशुपालन इत्यादी बाबतीमध्ये काही महत्वाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. तर या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी उद्याच्या समाजाची प्रगती कशा प्रकारे व्हावी याचं दिशादर्शन करणाऱ्या तरतुदी आहेत आणि या तरतुदींनी भारतीय राज्यघटनेचं स्वरूप हे प्रागतिक बनवलेलं आहे. भारतीय राज्यघटना ही समाजवादी विचारांची राज्यघटना आहे असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी राज्यघटनेतील हे राज्याचे जे मार्गदर्शक तत्व आहे ते राज्याची मार्गदर्शक तत्व त्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावतात आणि मार्गदर्शक तत्वांच्यामुळेच आपल्या घटनेची जी प्रस्तुतता आहे ती प्रस्तुतता कायमस्वरूपी लोकांच्या लक्षात राहिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. तिसरा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे केंद्र राज्य संबंधामध्ये ज्याला आपण संघराज्यवाद म्हणतो. ते संघराज्यवाद भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेला आहे. भारतीय राज्यघटनेने एकात्म राज्याची कल्पना मान्य केलेली नाही. राज्यघटनेने संघराज्याची कल्पना मान्य केली की भारत हे एक संघराज्य आहे. भारतीय राज्यघटनेच्या पहिल्या वाक्यातच म्हटलंय की भारत इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट्स. भारत हे इंडिया म्हणजे भारत हे हा एक राज्यांचा संघ आहे
ते हे जे संघराज्य आहे ते भारताची विविधता लक्षात घेऊन मान्य करण्यात आलेलं आहे. भारत हा प्रचंड देश आहे. यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या संस्कृतींचं पालन करणारे लोक आहेत. त्यामुळे ही जी राज्यघटना आहे ती संघराज्यात्मक आहे. आणि संघराज्यात्मक राज्यघटनेचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये सत्तेचं विभाजन झालेलं असतं. भारतीय राज्यघटनेमध्ये 3 याद्या आहेत. केंद्र यादी आहे, समवर्ती यादी आहे आणि राज्यांची यादी आहे. तर केंद्राची यादी जी आहे ती मुख्यतः केंद्र सरकारच्या कार्याच्या संदर्भात आहे. समवर्ती सूचीमध्ये राज्य आणि केंद्र हे दोघेही कार्य करू शकतात. आणि राज्याच्या सूचीमध्ये मुख्यतः राज्याच्या विकासाच्या संबंधी ज्या तरतुदी आहेत ते त्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर हा जो संघराज्यवाद आहे तो संघराज्यवाद भारताने स्वीकारला. अमेरिकेमध्ये ज्या प्रकारचा संघराज्यवाद आहे त्या संघराज्याच्या वादाच्या धर्तीवर भारतीय संघराज्याची निर्मिती झाली. त्यामध्ये राज्यसभेचे सभापती, उपराष्ट्रपती आणि एकूण विग्रही सभागृह, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार या सर्व गोष्टी आपण अमेरिकेच्या राज्यघटनेपासून आपल्या पद्धतीने त्यामध्ये बदल करून स्वीकारलेले आहेत. तर संघराज्यामुळे देशामधील लोकांना स्वायत्तता मिळाली. स्वतःच्या प्रतिभेने, स्वतःच्या संस्कृतीच्या संदर्भामध्ये आपल्या राज्याचा विकास करण्याची संधी मिळाली. आणि त्यामुळे भारतीय संघराज्य हे एक अतिशय वेगळ्या प्रकारचं महत्वाचं संघराज्य बनलं. की संघराज्याच्या निर्मितीची प्रक्रियेचे 2-3 टप्पे झाले. पहिला जो टप्पा होता तो 1956 साली भाषेच्या आधारावर 14 घटक राज्य निर्माण करण्यात आले. पण नंतरच्या काळात असं लक्षात आलं की केवळ भाषिक आधारावरच घटक राज्य निर्माण करून चालणार नाही. काही आदिवासी भाग आहेत ज्या आदिवासी भागांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणून पूर्वोत्तर भागामधील जी राज्य होती छोटी छोटी त्या राज्यांना मणिपूर, नागालँड, मिझोराम, अरुणाचल प्रदेश यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यात आला. म्हणजे आदिवासी बहुल समाजांसाठी वेगळ्या राज्याचा दर्जा देण्यात आला. हा दुसरा टप्पा. आणि तिसरा टप्पा म्हणजे भाषा एक असूनही विकासाच्या समस्यामुळे काही भाग हे नाराज होते आणि त्यामुळे 2001 साली तेलंगणा, उत्तराखंड आणि झारखंड हे 3 वेगळी राज्य निर्माण करण्यात आली. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ती संघराज्याची जी प्रक्रिया आहे ती सतत इव्हॉल्व्ह होणारी, विकसित जाणारी प्रक्रिया आहे. आणि या संघराज्याच्या एकूण चौकटीमुळेच भारतीय राज्यघटनेची प्रस्तुतता कायम राहिलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि संघराज्यामुळेच वेगवेगळ्या भागामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या फुटीरतावादी चळवळी आहेत त्या फुटीरतावादी चळवळी अंतिमतः राज्यघटनेच्या अंतर्गत काम करायला तयार झालेले आपल्याला दिसून येतात. भारतीय संघराज्याचे एक जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आणीबाणी विषयक अधिकार. या आणीबाणी विषयक अधिकार, राष्ट्रपतीच्या आणीबाणी विषयक अधिकारामध्ये ज्यावेळी देशामध्ये आणीबाणी निर्माण होते, आपत्काळ निर्माण होतो, त्यावेळी राष्ट्रपती आणीबाणी विषयक कलमांचा वापर करून देशामध्ये काही काळासाठी एकात्माशी राज्य व्यवस्था स्थापन करू शकतो. राज्यघटनेच्या कलम 352 ते 360 यामध्ये देशस्तरावरची आणीबाणी, राज्यस्तरावरची आणीबाणी 356 कलम आणि आर्थिक आणीबाणी 360 कलम अशा 3 प्रकारच्या आणीबाणीची कल्पना करण्यात आलेली आहे. आणि ही आणीबाणी अगदी अपवादात्मक परिस्थितीमध्ये वापरण्यात यावी असं डॉक्टर आंबेडकरांनी म्हटलेलं होतं. कारण आणीबाणीच्या तरतुदींना काही लोकांनी विरोध केलेला होता. आणीबाणी विषयकच्या तरतुदीचे ज्यावेळी 1975 साली गैरवापर झाला त्यावेळी त्यामध्ये 1978 साली मोठ्या प्रमाणामध्ये दुरुस्त्या करण्यात आली आणि आणीबाणीचा गैरवापर होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न राज्यघटनेच्या घटनादुरुस्ती 44व्या घटनादुरुस्तीमध्ये करण्यात आलेला आपल्याला दिसतो. संघराज्याचे हे जे वैशिष्ट्य आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु आणीबाणी विषयक अधिकार असल्यामुळे संघराज्याचं मूळ स्वरूप नष्ट होत नाही. तात्पुरत्या काळासाठी 1, 2 वर्ष, 3 वर्षासाठी
राज्याचे जे अधिकार आहेत ते तात्पुरत्या काळासाठी स्थगित होतात आणि नंतर सर्वसाधारण परिस्थितीमध्ये संघराज्य कायम राहतात, असंच सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या त्यांच्या निवाड्यामधून स्पष्ट केलेलं आहे. चौथा जो महत्वाचा भाग आहे प्रस्तुतीच्या दृष्टीने म्हणजे ते भारताचं सर्वोच्च न्याय व्यवस्था आणि सर्वोच्च न्यायालय. भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे ते जगातील अतिशय शक्तिमान असं सर्वोच्च न्यायालय आहे आणि या सर्वोच्च न्यायालयाची 3 महत्वाची कार्य आहेत. पहिलं कार्य जे आहे ते म्हणजे केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये ज्यावेळी कुठल्याही प्रकारचं वाद निर्माण होईल, डिस्प्यूट निर्माण होईल, त्यावेळी त्याचा निवाडा करणे. राज्यघटनेचं जे स्वरूप आहे त्याच्याबद्दल ज्यावेळी काही वाद निर्माण होईल त्यावेळी राज्यघटनेच्या स्वरूपाचं आणि राज्यघटनेचे वाद निर्माण होईल त्याबाबत अंतिम निवाडा देणं आणि निवाडा देत असताना काही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हाच एक प्रकारचा कायदा बनतो, ज्याला केस मेड लॉ म्हणतात. आणि त्या प्रकारचे अनेक महत्वाचे असे कायदे सर्वोच्च न्यायालयानं केलेले आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे शेवटचं न्यायपीठ आहे, जिथं व्यक्ती आपल्यावर जर अन्याय झाला तर व्यक्ती तिकडे जाऊन सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागू शकते. भारताच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये सर्वोच्च न्यायालयानं अतिशय महत्वाची अशी कामगिरी बजावलेली आहे. आपली न्याय व्यवस्था त्रिस्तरीय आहे आणि त्यामध्ये स्थानिक न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालय अशी ही यंत्रणा आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांना घटनाविषयक तरतुदींची चर्चा करण्याचा, त्याबाबत निवाडा देण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या 75 वर्षांच्या इतिहासामध्ये अनेक महत्वाचे निर्णय दिलेले आहेत, ज्या निर्णयांच्यामुळे राज्यघटनेच्या महत्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींची अंमलबजावणी करणं सोपं झालं. सर्वोच्च न्यायालयाने केलेलं एक महत्वाचं कार्य म्हणजे त्यांनी पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ची कल्पना मान्य केली आणि त्या आधारे सर्वसाधारण लोकांच्या जीवनामध्ये ज्या समस्या निर्माण झालेल्या असतात त्याबाबत हस्तक्षेप करण्याची तयारी दाखवली. राजस्थान मधल्या दगडाच्या एका खाणीमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराने पोस्ट कार्डवर लिहिलेल्या एका पत्राला महत्व देऊन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भगवती यांनी ते एक रिट पिटिशन म्हणून मान्य केलं आणि त्याबाबतचे अनेक महत्वाचे निर्णय देण्यात आले आणि ज्यामुळे हे सर्व जे कामगार बंधुआ मजूर म्हणून तिथे काम करत होते, एक प्रकारची जबरदस्ती त्यांच्यावर होती, त्या मजुरांची आणि देशातील इतर भागातील अशा प्रकारे काम करणाऱ्या मजुरांची सुद्धा सुटका त्यामुळे झाली. असे अनेक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिले, ज्या निर्णयामुळे समाजामधील जे वंचित घटक आहेत त्या वंचित घटकांच्या पुढचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यास मदत झाली. अनेक महत्वाच्या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निवाडे समाजाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे ठरलेले आहेत. त्या दृष्टीने व्यक्तीचे अधिकार, समाजातले जे विविध समाज घटक आहेत त्यांचे अधिकार, त्यांच्या विकासाचे प्रश्न, केंद्र आणि राज्य संबंधामध्ये निर्माण झालेले तणाव, विशेषतः राज्यपालांनी अनेक वेळा बजावलेली पक्षपाती भूमिका आणि इतर अनेक विषयावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचे असे निर्णय दिलेले आहेत. ज्यावेळी राजकीय कारणामुळे किंवा इतर काही कारणामुळे समाजामध्ये अन्याय होतात, सत्ताधारी वर्ग किंवा सत्ताधारी पक्ष अन्यायकारक अशा भूमिका घेतात, त्यावेळी न्यायालयाकडे दाद मागण्याशिवाय इतर कोणताही अधिकार व्यक्तीकडे नसतो आणि अशा प्रकारे न्यायालयामध्ये दाद
व्यक्तींनी, घटक राज्यांनी आणि वेगवेगळ्या समाज घटकांनी न्यायालयात मागितलेली आहे आणि न्यायालयाने अनेक वेळा लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न लक्षात घेऊन निर्णय देण्याचा प्रयत्न केलेला आहे की न्यायालयाचे सर्वच निर्णय सर्वमान्य झाले अशातला भाग नाही. काही निर्णय वादग्रस्त ठरले, परंतु नंतर न्यायालयाच्या दुसऱ्या घटनापीठाने किंवा जास्त मोठ्या संख्येच्या घटनापीठाने त्यावर निर्णय देऊन त्यामध्ये अनेक वेळा दुरुस्ती केलेली आपल्याला दिसते. सर्वोच्च न्यायालयाचे जे अनेक महत्वाचे निकाल आहेत त्यामध्ये 1973 साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मूलभूत ढाच्याचा जो सिद्धांत आहे तो महत्वाचा आहे. या सिद्धांताप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने असे प्रतिपादन केले आहे की संसदेला जरी घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार असला तरी संसद घटनेचा जो मूलभूत ढाचा आहे, घटनेचे जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते बेसिक स्ट्रक्चर बदलू शकत नाही. त्यामुळे संसदेमध्ये 2/3 बहुमत मिळाल्यानंतर आम्ही घटना दुरुस्ती करू, आम्हाला वाटेल तशा प्रकारच्या तरतुदी करू, अशा प्रकारची जर कल्पना कुठल्याही राजकीय पक्षाने केलेली असली तर त्या कल्पनेला विरोध या बेसिक स्ट्रक्चरच्या सिद्धांताने केलेला आहे. आणि त्यामुळे एक प्रकारची मनमानी होण्याची जी भीती निर्माण झालेली होती ती भीती बेसिक स्ट्रक्चरच्या सिद्धांतामुळे कमी झालेली आहे आणि घटनेची जी प्रस्तुतता आहे ती प्रस्तुतता त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपली घटना ही परिवर्तनशील आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की ज्याप्रमाणे समाज बदलतो त्याप्रमाणे घटनाही बदलत असते. कुठल्याही समाजाला ज्यावेळी त्यामध्ये बदल होतात त्यावेळी त्या बदलानुरूप आपल्या सामाजिक आणि राजकीय संस्था बदलाव्या लागतात, विकसित कराव्या लागतात आणि त्या प्रकारे भारतीय राज्यघटनेने घटना दुरुस्तीची तरतूद कलम 368 मध्ये केलेली आहे. आणि या घटना दुरुस्तीच्या तरतुदींच्या आधारे समाजामध्ये जे बदल झालेले आहेत, समाजाच्या ज्या नव्याने मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्या सर्वांची योग्य अशी नोंद राज्यघटनेने केलेली आहे. जवळजवळ 108-109 घटना दुरुस्त्या राज्यघटनेमध्ये झालेल्या आहेत आणि नंतरच्या काळामध्ये राज्यघटना अशा प्रकारे दुरुस्त केली जाऊ शकते. याचं महत्वाचं कारण असं की राज्यघटनेमध्ये घटना निर्माण करत असताना ज्या अडचणी आपल्या लक्षात आलेल्या नव्हत्या त्या अडचणी नंतर आपल्या लक्षात आल्या. एकच उदाहरण द्यायचं झालं तर राज्यघटनेमध्ये मूळ राज्यघटनेमध्ये इतर मागास जातींच्यासाठी राखीव जागांची तरतूद नव्हती आणि ज्या मद्रास प्रांतामध्ये अशा प्रकारची राखीव जागांची तरतूद करण्यात आलेली होती. आणि सर्वोच्च न्यायालयाने घटना तयार झाल्यानंतर लगेच 1 वर्षाच्या आतच ओबीसी साठीची जी राखीव जागांची तरतूद होती ती तरतूद रद्द केली. आणि त्यामुळे मग संविधान सभेलाच संसद म्हणून काम करून पहिली व्यापक अशी घटना दुरुस्ती करावी लागली. आणि ज्या घटना दुरुस्तीमध्ये इतर मागास जातींच्या साठीचं आरक्षण ठेवण्यात आलं. त्याचप्रमाणे जमीनदार विषयक जे कायदे होते त्या संदर्भात सुद्धा त्या कायद्यांचं संरक्षण करण्यासाठी, जमीनदारी नष्ट करण्याचे कायद्यांना संरक्षण देण्यासाठी काही विशेष अशा तरतुदी आपल्या घटनेमध्ये करण्यात आल्या. त्यामुळे घटनेचा विकास होतो आणि घटना दुरुस्तीच्या द्वारा घटनेचा विकास होतो. प्रख्यात घटना तज्ञ डॉक्टर दुर्गादास यांनी असं म्हटलेलं आहे की 1950 साली आपण 26 जानेवारीला लागू केलेली राज्यघटना आहे आणि आज मितीला आज आपल्याकडे असणारी राज्यघटना यामध्ये फार मोठा फरक आहे. मोठ्या प्रमाणात हे बदल झालेले आहेत. हे बदल समाजाने परस्परामध्ये विचार करून समाजामध्ये झालेले जे बदल आहेत ते लक्षात घेऊन हे बदल करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे या बदलामुळे राज्यघटनेची प्रस्तुतता, राज्यघटनेचं महत्व आणि राज्यघटनेच्या ठायी असणारी लोकांची श्रद्धा आणि आस्था या कमी झालेल्या नाहीत. उलट अशा प्रकारच्या घटना दुरुस्तीमुळे राज्यघटना खऱ्या अर्थाने व्यापक आणि उदार मनाची आहे आणि आपल्या ज्या खऱ्याखुऱ्या समस्या आहेत त्या समस्या आपण जर राज्यघटनेपर्यंत, संसदेपर्यंत नेल्या तर संसदेच्या मार्फत आपण त्यामध्ये योग्य प्रकारची दुरुस्ती घडवून आणू शकतो. अशा प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये असल्यामुळेच लोकांनी या घटना दुरुस्त्या संसदेच्या मार्फत घडवून आणलेल्या आहेत आणि या घटना दुरुस्त्यांना नंतरच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा मान्यता दिलेली आहे. त्यामुळे हा जो लवचिकपणा आहे, ही घटना केवळ लवचिक नाही तर ही घटना परिदृढ सुद्धा आहे. म्हणजे एकाच वेळी परिवर्तनशीलता आणि एकाच वेळी स्थिरता या दोन गोष्टींचा अत्यंत उत्तम असा संयोग भारतीय राज्यघटनेमध्ये झालेला आहे आणि त्यामुळे समाजाच्या विकासामध्ये राज्यघटना महत्वाची भूमिका बजावत आलेली आहे आणि भारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तुतीची ही एक प्रकारची कहाणी आहे असं म्हणायला हरकत नाही.